देऊन रिटर्न प्रतिसाद द्या. तर कसं काय मित्रांनो, आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मजेत असलंच पाहिजे, कारण की तुम्ही आपला व्लॉग बघता त्याचा नावी नित्यरंग. तर मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन ब्लॉग सोबत आलो, म्हणजेच फ्रनो फार्ममध्ये. तर विशेष असं आहे की आपली जी इफोची कमिटी आहे ती आता इमॅजिकला पण जाऊन आलेली. स्पेशली आपण आलेलो आहोत आफ्टर पार्टीला, फ्रनो फार्ममध्ये आफ्टर पार्टीला आलेलो आहोत. तर खूप मजा येणार आहे, फुल धमाल असणार आहे. तुम्ही बघू शकता इथं कसलं तर ट्रेकिंग वगैरे सगळी गोष्टी आहेत. इथं ट्रेकिंग, परत म्हणजे आता गेम्स पण आहेत, परत पूल पण आहे. खूप मजा येणार आहे मित्रांनो. व्लॉगमध्ये नवीन असाल तर आत्ताच लाईक करून ठेवा आणि आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. तर मस्तपैकी आपला व्लॉग कंटिन्यू ठेवा. तर आयुष, आपण कुठे चाललेलो आहोत? आपण चाललोय प्रणव फार्म्सला. जे कुठे चाललो आपण? आफ्टरच्या आधी आफ्टर पार्टी. मेहनत केलेली त्यासाठी आफ्टर पार्टी आहे. ओके. ऐका, मी काय बोलते, आज आपली उपरे 10 वर्ष आली. जर माझ्या या मीडियाचे 3 पोरांनी व्हिडिओ टाकली नाही, यांना घंटा इथं आतमध्ये घ्यायचा नाही. मी सांगून ठेवते, यांना पूल मध्ये उतरायचं नाही. तिघचे तिघ लॉस आहे ते. इनल, कुठे झालं तू? एवढंच आणला. अरे पोरं बघ किती माग. हाय करा, हाय. मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण नाश्ता करणार आहोत. तर इथं नाश्त्याची व्यवस्था आहे मस्तपैकी. कांदे पोहे, सगळी पोरं आपली लाईनीत लागलेली आहेत. ओ, टेस्ट कशी आहे? कांद्या पोह्यांसारखी टेस्ट आहे एकदम. ओके. तर इथं सगळी पोरं आपल्या लाईनीमध्ये लागलेली आहेत. अशी द्या चला. तुला करतं काय? हां, हो, आम्हाला पण घे. घेतला. मावशी, तुम्ही किती चपात्या लागतात तुम्ही आता? आता 50 आहेत. 50 ना टोटल? हा, म्हणजे पुढं मागं असं काहीच नाही, सगळं 50. नाही जास्त लागतात. 150. अच्छा, 150. 150 सध्यापुरती तुम्ही एवढं लागतं का? एवढे लागतो. आणि आजचा मेनू काय आपला? आजचा मेनू चिकन आहे, छोले आहेत, हा. मटार पनीर आहे, डाळ आहे, चपाती आणि भात. भात आणि पापड, लोणचा. अच्छा, म्हणजे व्हेज साठी पण आहे आणि नॉनव्हेज साठी पण आहे. ओके. तर मित्रांनो, बघा मस्तपैकी आपला सगळं तर जेवण चाललंय एकदम आपला घरगुती पद्धतीने सगळं आपलं जेवण चाललंय. तिकडे ते मावशी तुम्ही काय करता? चपात्या भाजता का तुम्ही? अच्छा. आणि मामा तुम्ही काय करता? अच्छा. मस्तपैकी आपल्या मामा आणि मावशी तर सकाळी जेवण बनवायला आलं ते 8 वाजता. मस्तपैकी आपलं इथं हा काय शोले आहेत नाही? शोले आणि चिकन झालंय? चिकन. हो. तर इथं मित्रांनो बघू शकता, इथं मस्तपैकी आपला चिकन रेडी येतं. चुलीवरचं चिकन एकदम घरगुती पद्धतीने. चला. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहोत तर स्विमिंग पूलमध्ये. तर मस्तपैकी बघा आणि काय धमाल करता, काय मजा करता ती. आणि इथं सगळी आपली मीडियाची पोरं इथं सगळी बसलेले आहेत. हे चला तुम्ही काम फर्स्ट काय? मीडिया हेड मी लक्षात होतो त्यांच्यावर. मी लक्षात होतो त्यांच्यावर. माहितीचं काय माहिती नाही पण लक्षात होतं. हा, वाच ठेव. चला, आर्यन पाटील एडिट्स, चला. एक्सपिरियन्स कसा होता? मस्त, एक चढताना काय प्रॉब्लेम झाला? काहीच नाही. हा, काहीच नाही. चढताना काय प्रॉब्लेम झाला नाही, पण तुम्ही सगळ्यात फास्ट केलेला. अरे रोजचं आहे माझं, मी केलं होतं पहिलं. हा का? कॅम्पला. अच्छा. पण तुझी केस का हवे होते त्याची? आता मी चाललेलो आहे झिपलाईन करायला. तर त्याच्या आधी क्लाइम्बिंग करायची असते, मग झिपलाईन करायची असते. लास्ट टाइम केलेला आहे मी. ह्या टाइम थोडा इझिली करायचा ट्राय करेन, म्हणजे माझा टाइम बीट करायचा ट्राय करेन. ओके. योद्धा काय? लेट्स गो डेव्हिल स्लेयर. योद्धा, लेट्स गो. हो रे.
तर मित्रांनो बघितलं ना कसली धमाल आली ट्रेकिंग करण्यासाठी. तर पूर्ण पाय सोडलेले माझे आता ट्रेकिंग करता करता. मी अर्धा सोडला आणि बाकी आयुषनी सार्थक आणि कौशिकनी त्यांनी सगळं राऊंड पूर्ण केलेले. आता आपण आलो रेन डान्समध्ये. तर मस्तपैकी आहे बघा आपली सगळी पोरं तिथं नाचतात येतं रेन डान्समध्ये. तर आता सध्या आपण रेन डान्समध्ये नंतर जाऊ. सार्थक गेला पण बस 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 हां. अरे घे आला आला आला. आर्यन कसं वाटतंय? कसा वाटलं मग? थंडी वाजते का? चष्मा दाम नको अरे नको. अरे वा कैसा चल चल. कसा चल लगेच रेकॉर्ड झाल्या. कोणा मुलं तर तुम्ही जाम खुश दिसता मला. आयुष्यात खुश राहायचं मित्रांनो. अरे चल चल. वॉटरप्रूफ आहे ना, पाणी टाकू शकतो ना. ए आर्यन कॅच. सो गाइस अब मैं कैमरा पास करूंगा कौशिक के पास. कौशिक लेट्स गो. किसके पास दो रिटर्न प्रतिष्ठा. बाळा श्वास घेतोस का रे तू बाळा? हा हे नीट कर. हो नमः शिवाय. हा ठीक आहे. पकडलं आपल्याला हे पकडलं. आपल्याला पण जायला लागत. मित्रांनो तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल काय धमाल झाले. पोरांनी मला कॅमेरा घ्यायचा आणि माझी पूर्ण वाट लावलेली. मला तसं पाण्यामध्ये ढकलं होते पण जास्त खोल नसल्यामुळे एवढं काय वाटत नाही. माझं अंग पुन्हा तर भिजायला आता बघा इथं सगळी पोरं मस्तपैकी एन्जॉय करतात. त्या लाईक केलं असेल तर लाईक करून ठेवा, सबस्क्राईब पण करून ठेवा. आता मस्तपैकी आपल्या इथं बघा पोरं सगळी आखे पूलमध्ये नाचतात येतं सगळे इथं बघा.
थोडक्यासाठी महेंद्र थोरवे माझा एक हात पाठीच्याला करू काय. तर मित्रांनो आता सीन असा झाला आहे की आता कॉम्पिटिशन चालू झालं आता संकेत आता आणि सार्थकमध्ये. तर कॉम्पिटिशन असं आहे की आता तुम्ही जी आता क्लिप बघितलेली अंडर वॉटरची म्हणजे पाण्याच्या आतमधनं पोहून जायचं आणि शेवटला तिथं टच करायचा. तर आता कॉम्पिटिशन डबल झालेली आहे आता 2v2 झाले आता. तर आता बघू शकता इथं तेच ऐकलं तुझी ओरिओ बोट. चाल बदलली व चाल बदलली. झालं आई काय इथं अजून एक तिसरा आला. त्यांना बरं लॉस येत आपली. दादा याच्याकडनं काय नाव याचा बेबी डॉल बेबी डॉल बेबी डॉल चाललाय. वेल 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 आली वेल. ए ब्लू वेल आली ब्लू वेल. अरे नाचा नाचा. तर मित्रांनो आता मस्तपैकी आपला स्विमिंग पूलचं काम झालेलं आहे. सध्यापुरती आपण डान्स वगैरे केलेलं आहे मस्तपैकी. अवतार बघून तर वाट लागली अवताराची पूर्ण. आता मस्तपैकी चालत जेवायला. जेवणासाठी मस्तपैकी नॉनव्हेज व्हेज दोन्ही पण आहे. चला मस्तपैकी जेवूया. सगळी कारडलेत ना पोरं. थंडी वाजायला लागली आता पूर्ण. काय नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज व्हेज ना व्हेज ना आम्ही व्हेजच खातो. नॉन व्हेज व्हेज नॉन. हो शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी हो प्युअर व्हेज. ओके ओके. आर्यनचा उपास आहे आज. कसला चांगली बायको भेटायला पाहिजे म्हणून. तर इथं मित्रांनो इथं केक कटिंगची तयारी चालली सगळी. पोरं इथं पण ज्या मेहनत करतात. टेबल वगैरे उचलतात डायरेक्ट वन साइडेड. एका हाताने टेबल ए कोणाचा बड्डे कोणाचा बड्डे. मीडिया व्हॉलेंटियरला पण नेमका मला पोझिशन ती पोडियमची भेटली. त्याच्यात पण म्हणजे बरीच जण ओळखायला लागली. तेव्हा पण म्हणजे भरपूर जणांसोबत ओळख झाली. तेव्हा आर्यन होता माझ्यासोबत. पण मी आर्यनला तेव्हा ओळखत नव्हतो. तेव्हा मला काहीच माहिती नाही का आर्यन कोण का काय कसा ते.
ते झाला. एक नवीन ग्रुप फॉर्म झाला. मी ना कोणाच्यात होतो ना काय होतो, पण एक मीडियाचा आमचा नवीन ग्रुप झाला. तो ग्रुप एवढा असा म्हणजे हे झाला का आत्तापर्यंत कधी मला आयुष्यात काही गरज लागली तर ती पोरं असतात माझ्यासोबत. तर तिकडनं सुरुवात केली, मीडिया हेड झालो. त्याच्या बाकी असं बोलीन का मला बरेच जण बोलतात पण का तू युफोरियामध्ये जाऊन काय केलास, म्हणजे बोलतो का आपण बोलतो ना का तू अभ्यासात लक्ष दिलं असतं, हे केलं असतं, ते केलं असतं. पण मी जे केला आज मला ड्रॉप लागला त्याच्यात पण मी खुश आहे, कारण की मी लोक कमवलीत, माझं नाव झालं आहे. जे आहे छोटा नाव असेल पण ते झालं आहे, ते ह्याच्यामुळे युफोरियाला बस. थँक्यू गाईस. मी काहीच काम नाही केलं, म्हणजे असं म्हणजे फक्त मी माझ्या फ्रेंड्सला हेल्प करायचं होतं म्हणून मी काम करत गेलो स्पॉन्सरशिप्समध्ये अजून घुसत गेलो. तेव्हा संकेत दादाने मला हेल्प केली आणि लाईक ऑफिशियली तेव्हा मला कोरचा टी शर्ट भेटला. नंतर मग क्रिपी कार्निवल आला. क्रिपी कार्निवलमध्ये ऑफिशियली स्पॉन्सरशिप हेड झालो आणि आता यावर्षी होतं स्टेज हेड होतो मी. तर हा खूप जास्त एक्सपिरियन्स भेटला आहे. युफोरियामध्ये लोक ओळखतात मला, म्हणजे लाईक असं पण जर कॉलेजमधनं चाललो असेल तर डाऊट्स असे येतात की भाई युफोरिया कधी होणार आहे किंवा तुझा काय डान्स क्रू आहे का. माझी ओळखच युफोरिया आहे. तर तेच, अजून काय नाही. मला ओरडा पण युफोरियामुळेच भेटला आहे, अजून काय नाही. या ना पुढच्या वर्षी सगळ्यांनी प्रतीशला थँक्यू त्यासाठी. त्यांनी मला खेचून आणलं आणि मला शेवटचे 3 महिने राहिलेत कॉलेजचे, तरी पण एवढी सगळी मित्र भेटली नवीन, म्हणजे एक नंबर. मला वाटलं नव्हतं भेटतील असं. जाम भारी एक्सपिरियन्स भेटला. दादानी पण मला स्टेजवरती की काय चाललं आहे ते ग्राफिक्सचं काम करता बघता येईल याची व्यवस्था केली, म्हणून त्यासाठी थँक्यू. आणि माझा भाऊ तो फर्स्ट इयरला आहे. त्यांनी 2 महिन्यात एवढ्या गोष्टी केली, तो रडला, म्हणजे अक्षरशः अर्धा तास रडत होता. म्हणजे विचार करा, त्याला एवढा भारी एक्सपिरियन्स भेटला युफोरियाकडून, त्यासाठी थँक्यू. आणि अजून एक थीम रिव्हील बनवायचा मला एवढी भारी ऑपॉर्च्युनिटी भेटली, खतरनाक. थँक्यू त्यासाठी. आणि मला असा मी स्ट्रीमहेडसाठी फॉर्म भरला, झालो नाही ती नंतरची गोष्ट. बट नंतर मला मॅमनी स्टेज हेडची रिस्पॉन्सिबिलिटी दिली. मला स्टेज हेडचा काहीच एक्सपिरियन्स नाही. मी डायरेक्ट बॅकआउट केला. मॅमला बोललो मला नाही जमणार. तर मॅम बोलली की तुला एक तर टीममध्ये ठेवीन नाही तर नाही ठेवणार. मी बोललो ठीक आहे, मला नाही जमणार, तुम्ही काढा मला. आणि नंतर मला टीममधनं काढला. मी टीममध्ये नव्हतो, बट तरी मी त्या महिन्यात असा काम केला जसा युफोरिया माझ्या घरचा इव्हेंट आहे. मी काहीच म्हणजे हेच नाही केलं की मला मॅमनी काढलं आहे, मी नाही करत, असं काहीच राग नाही धरला. मी केलं. मला असं वाटलं की माझ्या घरचा इव्हेंट आहे, सक्सेसफुल झालाच पाहिजे. आणि नंतर शेवटला मला 2 दिवसाआधी डिसिप्लिन हेडची पोझिशन भेटली. आणि यावेळेस डिसिप्लिनमध्ये थोडी पण चूक अशी झाले असं मला वाटत नाही. टीममध्ये आलो तेव्हा मला सर्वात पहिले मित्र म्हणजे कॉलेजमधले ते मला युफोरियामध्ये भेटले आणि तेच माझे खरे मित्र आहेत. हे खुर्ची दे तिला, हे खाली, हे तिला वीट दे खाली. मला बोलून द्या आता. मी माझी युफोरियाची जर्नी स्टार्ट केली ॲज अ क्रिएटिव्हिटी व्हॉलेंटियर. फर्स्ट मी क्रिएटिव्हिटीमध्ये गेले, कारण की माझ्यात क्रिएटिव्हिटी स्किल्स आहेत तेवढ्या ड्रॉइंग्सच्या वगैरे. मला ॲडमिशन पण त्याच्यातच घ्यायचं होतं, पण कधी घेता नाही आला, म्हणून मी युफोरियामध्ये ॲज अ क्रिएटिव्हिटी व्हॉलेंटियर म्हणून गेले. त्यांना माझी काय बोलतात ते ऑडिशन घ्यायला टाईम नव्हता, सो मी डायरेक्ट एंट्री केली. फर्स्ट इयरला माझे एवढे चांगले मित्र भेटलेले, नितेश दादा, रितांशू, स्मित. मला ना त्यांची सगळ्यांची नावं नाही घेता येणार, एवढे चांगले मित्र बनले, एवढे चांगले की ते माझी नथिंग बट फॅमिलीच आहेत. की ते लोक खूप सपोर्ट करतील. युफोरियानी मला मोस्टली हे माणसं दिली. अरे मी नाव बदनाम करता. राम श्रीता मॅम समोर झालं. फोटो काढायला येतात. गाईस, हे असं असतं युफोरियामध्ये, जे एवढं तुम्ही बघितलं ते. ही आहे ती फॅमिली, हे ते जी लोकांनी कमवलं युफोरियामध्ये. लोक बोलतात ब्लॉग चोरतो, झाल्या ब्लॉग चोरतो. चोरत नाही मी. लोक बोलतात का काय केलं युफोरियामध्ये. ब्रो, दिस इज व्हॉट इज. हे बघा, केलाच चालू. मावशी एकदम सर्व्हिस चांगली होती आपली. सकाळचा नाश्ता पण चांगला होता, जेवण पण चांगला होता. आणि चहा कसं इथं या 100% मावशी. त्यांना यायचं असतं, सर पाठवत. तर मित्रांनो, हे बघा आपल्याला सर्टिफिकेट भेटलेलं आहे मस्तपैकी, आणि सगळ्यांना भेटलेले आहे तिथं. सेल्फी काढ. सर्टिफिकेट दाखवा कॅमेऱ्यामध्ये.
सन्मान चिन्ह. हे सगळ्यांनी सर्टिफिकेट दाखवा इकडे. अरे साईड हे सर्टिफिकेट सन्मान चिन्ह तर मित्रांनो आता सीन असं झालं आहे की आता माझ्या गळ्यामध्ये आहे बॅग आणि आता आम्ही चाललो घरी. खूप मजा आली आणि हा क्षण खूप यादगार असणार आहे आपल्यासाठी. आता याच्यामधले काही चेहरे तुम्हाला दिसणार नाही, काही चेहरे ॲल्युमिनियम बनून येतील. तर खूप मजा आली. यांचं बघा जोरात भावेश टीमेट आमचा डिप्लोमाचा. तर अशा मस्ती आपल्या इथं बघायला भेटतात. तर मित्रांनो आतापर्यंत लाईक नसेल केला तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करून ठेवा. अशाचे कंटेंटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला येऊ शकता. तर बाय बाय.